आप देख रहे हैं केवल महाराष्ट्र जिन। क्या आपकी शादी को 10 साल हो चुके हैं और अब तक आपके घर से खुशियां नहीं आई, तो फिर देर किस बात की? आइए हम आपको लेकर चलते हैं श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र। जी हाँ, आपने सही सुना, श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र ने परभनी शहर में एक सुनहरा मौका लाया, जहां आप एक बार जरूर आए और अपनी परेशानियों को दूर करने अपने घर में खुशियां लें। कई दंपति अपनी शादी के कई सालों बाद भी संतान सुख से वंचित रहते हैं। यह न केवल शारीरिक बल्कि मानसिक तनाव का कारण बनता है। ऐसे में श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र पर आपको मिलेगा एक बेहतर और प्राकृतिक समाधान। यह केंद्र परभनी में डॉक्टर PM जाधव MD के मार्गदर्शन में वंध्यत्व, गुप्त रोग और शारीरिक कमजोरी का उपचार करता है। डॉक्टर जाधव का कहना है, संतान सुख प्राप्त करने में कभी देर नहीं, चाहे शादी को कितने भी साल हो गए। सही इलाज और एक्यूपंक्चर पद्धति से किसी भी दंपति को संतान सुख मिल सकता है। हमारी पद्धति पूरी तरह से सुरक्षित और प्रभावी उपचार की विधि महिलाओं की गर्भधारण में समस्या, मासिक धर्म की अनियमितता, संतान प्राप्ति में रुकावट, गुप्त रोगों का निदान। पुरुषों के लिए शुक्राणु की कमी, यौन क्षमता कमी, गुप्त रोग और शारीरिक कमजोरी। रोगियों के अनुभव, कई दंपतियों ने श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र में उपचार प्राप्त कर संतान सुख पाया है। एक दंपति ने कहा, हमने 10 साल तक संतान के लिए प्रयास किए, लेकिन कोई सफलता नहीं मिली। फिर हमने श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र में इलाज किया और अब हमारे घर में बच्ची की किलकारी गूंज रही। श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र पर आने से आपको मिलेगा संतान सुख, मानसिक शांति और एक नई उम्मीद। पता श्री शिवाजी नगर, मराठवाड़ा हाई स्कूल के पास परभनी। अधिक जानकारी के लिए संपर्क करें। फोन क्रमांक 9765 04 37 27, 9975 51 21 26। तो आप देर किस बात की, श्री गजानन एक्यूपंक्चर केंद्र पर आए और अपने घर में खुशियां लाए। केवल महाराष्ट्र बाबाराज के साथ जिन। स्त्रीसाठी आणि पुरुषासाठी कोणते उपचार करतात? हां, याच्यामध्ये ॲक्युपंक्चरमध्ये एक 2 प्रकारचे उपचार असतात. एक तर पेशंटला बघितल्यानंतर, तपासणी झाल्यानंतर, इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर त्यांच्यामध्ये स्त्रीमध्ये दोष आहे का पुरुषामध्ये, असं दोघांमध्ये एकालाच असू शकते. दोघांपैकी एकांना आपण तपासणी झाल्यानंतर त्यांचे आमचे ॲक्युपंक्चरच्या थेरपीमध्ये पॉईंट असतात. त्या पॉईंटच्या ठिकाणी आपण त्यांना ट्युब्युलेशन करून त्यांची आपण ट्रीटमेंट करू शकतो. तर हा एक ह्युमन बॉडी आहे, यांच्यामध्ये पॉईंट असते. या पॉईंटच्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट करून त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना आपण ट्रीटमेंट देऊ शकतो सर. असे त्यांचे पॉईंट असतात. पॉईंटच्या ठिकाणी आपण ट्युब्युलेशन करतो. पेशंटला कोणत्याही प्रकारचं आपण औषध किंवा गोळ्या देत नाही. विना औषधी आणि विना दुष्परिणाम असं आपल्याकडे ॲक्युपंक्चरची थेरपी असते. त्या अनुषंगाने आपण त्यांची ट्रीटमेंट चांगल्या प्रकारे करून 3 ते 4 महिन्यामध्ये त्यांना रिझल्ट आणण्याचं एक कोशिश करतो. आणि शेवटी ट्रीटमेंट झाल्यानंतर थोडंसं त्यांना आपण पथ्य पण आहे, पथ्य बी त्यांना थोडंसं पळावं लागते. बाकीचं वयाची मर्यादा आहे. नंतर त्यांचे एक्सरसाइज आहे. त्यांना खाण्यापिण्यामध्ये काही भाजीपाला पण त्यांना वेगवेगळ्या प्रकारचे खावं लागते. असे 2-3 पथ्य आहे. नंतर त्यांची एक थोडीशी एक मालिश पण असते. ती एक वेगळी प्रकारची मालिश असते. ते पण ऑइलच्या द्वारे आपण मालिश पण त्यांना पेशंटला सांगू शकतो. आणि ते सांगितल्यानंतर त्यांनी ते 2 वेळेस मालिश पण त्यांना करावं लागते. अशा प्रकारची आपली ॲक्युपंक्चरची ट्रीटमेंट असते. आणि ॲक्युपंक्चरमध्ये रिझल्ट तुम्हाला 100% तर नाही, पण 70-80% रिझल्ट तुम्हाला ॲक्च्युअलमध्ये येऊ शकते सर. आपण जर पाहिलं तर परभणी जिल्ह्यामध्ये बरेच अशी समस्या आहे की कोणाला लेकरं होत नाही. लेकरं नाही झालं तर घरामध्ये भांडण होतात. भांडण झाल्यानंतर मुली आईचीकडे जातात, मग केस होतात, हे होतात. आता परभणी जिल्ह्यामध्ये एक नवीन तुमचं जे सुरू झालेलं आहे त्या संदर्भात आणि जनतेला काही तुम्ही संदेश आवाहन करणार आहे, त्या संदर्भात तुमची काय प्रतिक्रिया आहे? मी डॉक्टर PM जाधव, ॲक्युपंक्चरमध्ये MD आहे. आणि मी अवघे एक परभणीला 3 ते 4 महिन्यापासून क्लिनिक चालू केलेलं आहे. माझा अगोदर संभाजीनगरला होतं क्लिनिक. आणि याच्यामध्ये गजानन ॲक्युपंक्चर या नावाने शिवाजीनगर,
वसमत रोड या ठिकाणी आपण चालू केलेलं आहे. तर बऱ्यापैकी इथे संततीसाठी स्त्रीमध्ये आणि पुरुषामध्ये ज्यांना मुलबाळ होत नसेल, त्यांना म्हणजे 10 वर्षापासून समजा संतती नाही, 10 वर्षापासून त्यांना खरंच संततीची गरज आहे आणि त्यांना होत नसेल आणि इतर ठिकाणी हॉस्पिटलमध्ये किंवा दवाखान्यामध्ये जाऊ आणि मेडिकल आणि ट्रीटमेंट घेतल्यानंतर त्यांना कुठेही रिझल्ट येत नसेल, तर अशा पेशंटला मी सांगू इच्छितो की त्यांनी एकदा श्री गजानन ॲक्युपंक्चर सेंटर केंद्र शिवाजीनगर वसमत रोड मराठवाडा शाळेच्या बाजूला ते येऊन एकदा पेशंटना जे ग्रस्त आहेत, जे पेशंट त्रस्त आहेत त्या मूलबाळासाठी संततीसाठी त्यांनी एक वेळेस इथे आवश्यक भेट द्यावा आणि ज्यामध्ये दोघांपैकी स्त्री किंवा पुरुष आहे त्यामध्ये दोघांपैकी कोणामध्ये ॲक्च्युअलमध्ये एक संततीसाठी सिम्पटम्स कमी आहेत त्यावेळेस आपण त्या पेशंटला किंवा स्त्रीला किंवा पुरुषला आपण त्यांचे इन्व्हेस्टिगेशन करून त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो. ट्रीटमेंटचे प्रकार असे असतात, ॲक्युपंक्चरमध्ये त्यांचे पॉईंट असतात, पॉईंटच्या ठिकाणी आपण निडलिंगने टिम्युलेशन करून त्यांची ट्रीटमेंट करत असतो. दुसरी गोष्ट, त्यांचा कार्यकाळ किंवा त्यांच्या ट्रीटमेंटची वेळ किती लागते. सुरुवातीला 1 ते 2 महिने त्यांना ट्रीटमेंट करावं लागतं. 2 महिने म्हणजे महिन्यातून 10 दिवस दिल्यानंतर 20 दिवस त्यांना घरी आराम किंवा घरी गॅप दिला जातो आणि दुसऱ्या महिन्यामध्ये परत त्यांना 10 दिवस दिला जातो. असे 3 महिने त्यांना म्हणजे 3 महिन्यामध्ये 30 दिवस त्यांना ट्रीटमेंट द्यावं लागतं. त्यानंतर सांगायचं तात्पर्य म्हणजे त्यानंतर त्यांना रिझल्टच्या बाबतीमध्ये 3 महिने झाल्यानंतर त्यांना 4थ्या महिन्यामध्ये त्यांना रिझल्टचे सिम्पटम्स लागतात आणि त्यांना चान्सेस असते. आणि आपल्याकडे पेशंटला जर संतती होत असेल किंवा ते इन्व्हेस्टिगेशन केल्यानंतर आपण जे सिम्पटम त्यांचे चान्सेस असतील तर त्याच पेशंटला आपण इथे बोलवतो किंवा त्यांची ट्रीटमेंट करतो. त्याच्यामध्ये सांगायचं तात्पर्य म्हणजे यांना कॅपिंग आहे, म्हणजे वयाची पण मर्यादा आहे. काही शारीरिकमध्ये गुप्तरोग आहे. गुप्तरोगामध्ये अनेक प्रकारचे गुप्तरोग असतात, ते पण आपण त्याच्यामध्ये आपण चांगले ट्रीटमेंट देऊन करू शकतो. स्त्रीमध्ये गुप्तरोग आहे, पाळीचा विकार आहे आणि बाकीचे अनेक विकार लेडीजमध्ये असतात. ते आपण इन्व्हेस्टिगेशन तपासणी करून त्यांना योग्य ते ट्रीटमेंट आपण देऊ शकतो. तर असं सर्व मी परभणी वासियांना जे असे पेशंट असतील किंवा जे मूलबाळापासून त्रस्त असतील किंवा त्यांना होत नसेल 10 वर्षापासून, त्यांच्या विवाहाला किंवा लग्नाला 10 वर्ष झालेले असतील, अशा पेशंटना इथे येऊन एकदा आवश्यक भेट द्यावी आणि भेट दिल्यानंतर त्यांची आपण चर्चा करून त्यांना होत असेल तर त्या हिशोबाने आपण त्यांना ट्रीटमेंट देऊ शकतो, असे मी सर्व परभणीवासियांना पेशंटला मी सांगू इच्छितो. पेशंटला एक परभणीमध्ये वसमत रोड मराठवाडा हायस्कूलच्या बाजूला शिवाजीनगर परभणी हा इथला क्लिनिकचा आपला ॲड्रेस आहे. त्यांनी योग्य ते वेळेवर येऊन इथे आवश्यक भेट द्यावी. मोबाईल नंबर आहे माझा 9765043727. मराठीमध्ये सांगतो 9765043727. दुसरा एक नंबर आहे 9975512126. हे 2 माझे मोबाईल नंबर आहेत. या दोन्ही नंबरवर मला तुम्ही संपर्क करून किंवा कॉल करून मला आपल्या क्लिनिकला तुम्ही भेट देऊ शकता. उपचार पेशंटला द्यावं लागते. 3 महिने म्हणजे महिन्यातून 10 दिवस द्यावं लागते सर. पहिल्या महिन्यात 10 दिवस, नंतर 20 दिवस घरी गॅप द्यावं लागते, त्यांना आराम द्यावं लागते. नंतर दुसऱ्या महिन्यामध्ये 10 दिवस, नंतर 20 दिवस गॅप द्यावं लागते, आणि तिसऱ्या महिन्यामध्ये 10 दिवस. अशा 3 प्रकारे 3 महिन्यामध्ये 3 प्रकारे 10-10 दिवसाचा त्यांना उपचार असते. उपचारामध्ये मी सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जसं ॲक्युपंक्चर टिम्युलेशन असते, जे पॉईंट असतं पॉईंटच्या ठिकाणी आपण ट्रीटमेंट करत असतो.